न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेत गावठी कट्टा सापडला। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत खळबळ। अज्ञात व्यक्तीने नदीत फेकल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक शहरातील नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात नदीपात्रातून एक गावठी कट्टा पिस्तूल आढळून आला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत नदीपात्रातील गाळ, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू हटवण्याचे काम सुरू असताना हा गावठी कट्टा सापडला। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तत्काळ पाचारण करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कट्टा ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरू केली आहे। हे शस्त्र कोणाचे आहे, ते नदीत कधी आणि कशासाठी फेकण्यात आले, याचा तपास पोलीस करीत आहेत। दरम्यान स्वच्छता मोहिमेदरम्यान शस्त्र सापडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। नाशिकच्या नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेत आज एक धक्कादायक प्रकार समोर आला। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नदीपात्रातून एक गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे।